माझं नाव सुजाता. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी स्त्री. माझे पती खूप वर्षापूर्वीच आम्हाला सोडून गेले होते. माझ्या पाठीवरती माझी एकुलती एक मुलगी होती, निशा. निशा लहान असल्यापासून मी तिला पोटच्या गोळ्यासारखं जपलं. कधी कशाची कमतरता भासू दिली नाही. स्वतः अर्धपोटी राहिले, लोकांची धुणी-भांडी केली, कष्ट केले, पण निशाला चांगल्या कॉलेजमध्ये शिकवलं. मला वाटायचं की माझी मुलगी शिकून मोठी होईल, माझ्या कष्टाचं चीज करेल आणि एक दिवस आमचे हे गरिबीचे दिवस संपतील. निशा दिसायला खूप सुंदर आणि अभ्यासामध्ये देखील हुशार होती. त्यामुळे मला तिच्यावरती प्रचंड अभिमान होता. पण म्हणतात ना, वय वाढतं तशी संगत बदलते आणि चुकीची संगत माणसाला विनाशाच्या दारी घेऊन जाते. निशा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना तिच्या आयुष्यात साहिल नावाचा एक मुलगा आला. साहिल हा गावातलाच एक टगेगिरी करणारा, कसलेही कामधंदे न करणारा अवखळ मुलगा होता. मला सुरुवातीला काहीच माहीत नव्हतं, पण हळूहळू निशाच्या वागण्यात बदल व्हायला लागला. ती तासनतास फोनवर गुपचूप बोलायची, रात्री उशिरापर्यंत जागी राहायची आणि मी काही विचारलं की माझ्यावरच जोरात खेकसायची. एक दिवस दुपारी मी बाजारातून घरी आले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर निशा आणि तो साहिल बेडरूममध्ये अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेमध्ये बसले होते. ते बघून आई म्हणून माझं काळजात धस झालं. मी दरवाजा वाजवला. साहिल मागच्या दाराने पळून गेला. मी निशाला खूप मारलं, रडले, समजावलं की निशा, तो मुलगा चांगला नाहीये, त्याची नियत साफ नाही, तो तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेल, प्लीज त्याच्या नादाला लागू नकोस. पण निशाच्या डोक्यावर त्या साहिलच्या प्रेमाची आणि वासनेची अशी काही नशा चढली होती की तिला माझी ममता, माझे कष्ट काहीच दिसत नव्हतं. उलट तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल एक शत्रूची भावना निर्माण झाली. त्या प्रसंगानंतर निशा आणि साहिलची गुपचूप भेटणं हे आणखी वाढलं. साहिलला समजलं होतं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो निशाच्या आणि आमच्या घराच्या पैशावर ताबा मिळवू शकत नाही. कारण माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर एक छोटीशी जमीन आणि बँक बॅलन्स ठेवला होता, जो मी निशाच्या लग्नासाठी साठवला होता. साहिलने निशाच्या मनात माझ्याविरुद्ध विष कालवायला सुरुवात केली. तो निशाला म्हणाला, तुझी आई आपल्या प्रेमाच्या मध्ये येते. जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत आपण एकत्र राहू शकत नाही. जर ती नसती तर हे घर, ही जमीन, सगळे पैसे आपले झाले असते आणि आपण शहरात जाऊन सुखाने राहिलो असतो. एका परक्या मुलाच्या सांगण्यावरून ज्या मुलीला मी जन्म दिला तिची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली. तिने स्वतःच्या सख्ख्या आईलाच या जगातून संपवण्याचा एक भयंकर कट साहिलसोबत मिळून रचला. तो काळा दिवस मला आजही आठवतो. त्या दिवशी रात्री पाऊस पडत होता. मी रात्री जेवण करून माझ्या खोलीत झोपले होते. साधारण रात्रीचे 12-12:30 झाले असतील. अचानक मला माझ्या खोलीत कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मी डोळे उघडले तर खोलीमध्ये अंधार होता, पण खिडकीतून येणाऱ्या विजेच्या प्रकाशात मला 2 आकृत्या दिसल्या. त्यामध्ये एक साहिल होता आणि दुसरी माझी स्वतःची मुलगी निशा होती. साहिलच्या हातात एक मोठी दोरी होती. मी घाबरून ताडकन बेडवर उठून बसले आणि विचारलं, निशा, साहिल, तुम्ही दोघं यावेळेला माझ्या खोलीत काय करताय? मी काही पुढे बोलणार किंवा ओरडणार त्याआधी साहिलने माझ्यावरती झेप घेतली आणि त्याने माझं तोंड एका हाताने घट्ट दाबून धरलं. मी सुटण्यासाठी हातपाय मारू लागले. माझी पूर्ण ताकद एकवटून मी त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होते. मी माझ्या मुलीकडे, निशाकडे डोळ्यांनी भीक मागत होते की निशा, मला वाचव, हा नराधम मला मारून टाकेल. पण त्या रात्री निशा आईची मुलगी राहिली नव्हती. ती एक हैवान बनली होती. तिच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल जराही दया किंवा माया नव्हती. तिने पुढे होऊन माझे दोन्ही पाय घट्ट धरून ठेवले, जेणेकरून मी जास्त हालचाल करू शकणार नाही आणि कोणाला आवाज देखील जाणार नाही. साहिलने ती जाड दोरी माझ्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली. तो माझ्या गळ्याला फास लावत होता आणि माझी स्वतःची मुलगी, जिच्या लहानपणी तिचे पाय दुखले की मी रात्रभर ते दाबायचे, तीच मुलगी आज माझे पाय दाबून धरत होती, जेणेकरून तिचा बॉयफ्रेंड माझ्या गळ्याचा घोट घेऊ शकेल. माझा श्वास गुदमरायला लागला. डोळे बाहेर यायला लागले. माझ्या गळ्यातून आवाजही निघत नव्हता. त्या शेवटच्या क्षणीही माझं मन ओरडत होता, निशा, का गं? मी काय गुन्हा केला होता? फक्त तुला चांगलं वाढवलं हाच ना?
साहिलने पूर्ण ताकदीने दोरी ओढली आणि हळूहळू माझ्या शरीराची हालचाल शांत झाली. मी तिथेच बेडवर निश्चित पडले. त्या दोघांना वाटलं की माझं काम तमाम झालंय, मी मरून गेले आहे. साहिलने दोरी सोडली आणि तो निशाला म्हणाला, झाला हिचा गेम ओव्हर. आता हिची बॉडी आपण पंख्याला लटकवून देऊ, म्हणजे जगाला वाटेल की हिने आत्महत्या केली. त्यांनी मला पंख्याला लटकवण्याची तयारी सुरू केली. पण देवाची करणी बघा, निसर्गाला हा अन्याय मान्य नव्हता. त्याचवेळी नेमका आमच्या शेजारी तो रात्री शेतामध्ये पाणी भरायला गेला होता. तो पावसापासून वाचण्यासाठी आमच्या घराच्या ओट्यावर आला. त्याला आतून काहीतरी वस्तू पडल्याचा आवाज आला म्हणून तो मोठ्याने हाक मारला, सुजाताताई, आत काही झालं का? त्या शेजाऱ्याचा आवाज ऐकून साहिल आणि निशा दोघंही प्रचंड घाबरले. त्यांना वाटलं की आता लोक गोळा होतील आणि आपण पकडले जाऊ. साहिलने माझ्या अंगावरती चादर फेकली, माझ्या गळ्यातील दोरी तशीच ठेवली आणि त्याने खिडकीतून उडी मारून पळ काढला. निशा धावत बाहेर गेली आणि तिने शेजाऱ्याला काहीतरी खोटं सांगून तिथे घालवून दिलं. पण त्या दोघांना वाटलं होतं की मी मेले आहे. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. माझा श्वास जरी काही क्षणासाठी थांबला होता तरी माझा जीव गेला नव्हता. शेजारी गेल्यावर जेव्हा निशा खोलीत परत आली तेव्हा मी अतिशय कष्टाने माझा हात हलवला आणि जोरात खोकले. मला जिवंत बघून निशाच्या चेहऱ्यावरची हवा उडाली. ती भीतीने थरथर कापायला लागली. मी कशीबशी बेडवरून खाली उतरले, माझ्या गळ्यातील दोरी काढली आणि माझ्याच मुलीकडे अत्यंत तिरस्काराने पाहिलं. त्या रात्री मी रडले नाही, कारण माझ्या डोळ्यातील अश्रू त्या क्षणी सुकले होते. मी थेट फोन उचलला आणि पोलिसांना फोन केला. निशा माझ्या पाया पडली, रडायला लागली, आई मला माफ कर, मी साहिलच्या सांगण्यावरून हे केलं म्हणून भीक मागू लागली. पण माझ्या मनातील आई त्या रात्रीच मरून गेली होती. काही वेळातच पोलीस आले. त्यांनी निशाला अटक केली आणि 2 दिवसात साहिललाही बेड्या ठोकल्या. आज दोघंही जेलच्या अंधाऱ्या कोठडीमध्ये आपल्या कर्माची सजा भोगत आहेत. मी आज त्या घरात एकटीच राहते. शरीर जिवंत आहे, पण मन केव्हाच संपलंय. आजही जेव्हा मी रात्री झोपते तेव्हा मला तेच दृश्य डोळ्यासमोर येतं. माझा गळा आवळणारा तो परका मुलगा आणि माझे पाय दाबून धरणारी माझी सख्खी मुलगी. म्हणूनच आज जगाला ओरडून सांगते, पोरांना कितीही लाडात वाढवा, पण त्यांना नात्यांची, कष्टाची आणि संस्काराची जाणीव करून देणं हे खूप गरजेचं असतं. नाहीतर आंधळ्या प्रेमाच्या नावाखाली ही आजची पिढी कधी हैवान बनेल हे सांगता येत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.